आज काय स्पेशल तर गरमागरम चहा. तर कोणता चहा? मसाल्याचा. मटेरियल बघायचं आपल्याला पटापट. आपण इथे घेतलेली चहा पावडर आहे, साखर आहे, अद्रक आहे, वेलदोडा आहे, लवंग आहे आणि छान असं मस्त सुंदर गवती चहाची पानं आणि अगदी ताजे फ्रेश गवती चहाची पानं मी झाडाचे तोडून आणले आणि म्हटलं चला आता छान असं आपण गवती चहाचा जर चहा बनवायचा ठरला तर त्याच्यासोबत आपण काय काय टाकायला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा. 1 कप पाणी, 1 कप दूध. तुम्हाला दूध वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. तर थोडी साखर टाकताना जास्त टाकायची. मी आता दाखवताना 2 कपाचं मटेरियल आपलं इथं छान असं दाखवलेलं आहे. तर सुंदर रेसिपी आपल्याला बनवायची. तर काय, तर बाहेर पाऊस पडतोय, सर्दी आहे, खोकला आहे, बऱ्यापैकी व्हायरल इन्फेक्शन बऱ्याच ताईंना युट्यूब फॅमिलीमध्ये आपण बघत असतो गप्पा मारता-मारता. आता माझे लाईव्ह असतात, खूप ताईंचे लाईव्ह आपण बघत असतो. तर व्हायरल इन्फेक्शन आहे, आपल्या आजूबाजूला पण आहे, घरात आहे, बाहेर आहे, सगळीकडे असतं. तर असा अद्रकचा चहा, मसाल्याचा चहा सुंदर बनवायचा आहे. मसाला काय करतोय आपण घरगुती पद्धतीने बनवतोय. तर कसा बनवायचा आहे, तर इथं सगळं दाखवलेलं आहे मी तुम्हाला. लवंग कशासाठी? तर लवंगचा सुद्धा खूप फायदा आहे. गवती चहाचा खूप फायदा आहे आणि अद्रक आहे, अद्रकचा सुद्धा खूप छान आहे आणि सुंदर असे वेलदोडे आपण घेतलेले. वेलदोडे सुद्धा तुम्हाला माहिती कसे असतात. तर नक्कीच मसाल्याचा पूर्ण बॅटर आपण इथं घेतलेला आहे. तर चला आता पटापट आपण गवती चहा, छान असा अद्रक वगैरे ना छान टाकणार आहे. तर खलबत्ता घेणार आहे. काही वस्तू खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक करायची आणि मग टाकायची आहे. तर इथं स्टीलचा छोटासा खलबत्ता आहे आपल्याकडे. तो ड्रायफ्रूट आपण सरकून घेऊ. तर खलबत्ता दिसत नाही ताईंना. 1 कप पाणी टाकलेलं आहे, चहा पावडर टाकलेली, मस्त साखर बाकी आहे आपली, अद्रक बाकी आहे, वेलदोडा बाकी आहे. तर लवंग, वेलदोडा छान असं टाकायचं आहे आपल्याला. तर वेलदोडे सुद्धा टाकून झालेले आहे आपले. आणि आता आपण काय केलेलं आहे, हे बघा, तर वेलदोडे ना असे सोलून टाकायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये ना तुम्ही कुठलं किंवा नाही कुठले तरी चालणार आहे खलबत्त्यामध्ये. तर असे छान माझ्या माझ्या पद्धतीने मी वेलदोडे टाकून घेतले. तुम्हाला सुद्धा जसे पाहिजे असेल तसे नक्कीच टाकू शकता. तर इथं आपण काय घेतलेलं आहे, एक शेवटचा वेलदोडा. 3च वेलदोडे आपण टाकलेले. तर 3 वेलदोड्यामध्ये सुद्धा 2 कप चहा आरामशीर अगदी बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघताय लवंगा घेतलेल्या आपण. लवंगाला काय करायचं आपल्याला छान अशा बारीक करायच्या आहे मुसळीने खलबत्त्यामध्ये. छोटा खलबत्ता आहे आणि मस्त कडक अशा सुंदर बारीक करून टाकून घ्यायचे. तर मी आता खलबत्त्यामध्ये घेतलंय कुटायला. तुमच्याकडे 4-5 लवंगा असतील भरपूर आहे, 2 लवंगा असतील भरपूर आहे. आपल्या आवडीनुसार घ्यायचं. तुम्हाला तिखट हवे असेल तर थोड्या 2-3 जास्त घ्या. पण मी माझ्या आवडीनुसार टाकून घेतलेलं आहे. तर खलबत्त्यामध्ये छान बारीक करायचे आणि टाकून घ्यायचे. तर चला युट्यूब फॅमिली, असा चहा नक्कीच तुम्ही बनवणार आणि अद्रक सुद्धा आपल्याला असंच बनवून कुटून घ्यायचं आणि छान टाकून घ्यायचंय. तुमच्याकडे कसा चहा बनतो? आपल्याकडे मसाल्याचा चहा बनतो, कधी-कधी कॉफी बनते. कॉफी सुद्धा आपण दाखवणार आहे. तर टेस्टी कॉफी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे. तर कधीतरी कोणाला कॉफी आवडते, कोणाला काय आवडतं त्या पद्धतीने सुद्धा आपण असं सुंदर छान चहा बनवायचा आणि घशाला छान वाटते. थोडं सर्दी, खोकला काय असेल त्याच्यासाठी सुद्धा खूप छान असं घशाला किंवा आपल्याला तोंडाला चव नसते तर अद्रक आहे ना, आता अर्धच घ्यायचंय आपल्याला. अद्रक मी थोडं ना किचनवर थोडंसं काढून घेते अर्ध. हे बघा, अर्ध घेतलंय आणि अर्धा पीस आपल्याला टाकून घ्यायचं. अर्धा साईडला ठेवलेलं आहे कारण खूप मोठा पीस आहे आणि रसरशीत अद्रक येते. तर आपण अद्रक ठेवलेलं आता थोडंसं साईडला आणि बाकीचं जे पाहिजे ते आपण टाकून घेतलेलं आहे. तर कुटून झालेलं आहे सगळं छान असं आणि टाकून घ्यायचंय. पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच आलेलं आहे आणि तुम्ही लास्टपर्यंत चहा बघा कसा बनतोय. सगळ्यांनी या चहा प्यायला छान छान.